हाय हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे रोहिणीज लाईफस्टाईल. तर आज होती दीप अमावस्या. हिला आपण गटारी अमावस्या सुद्धा म्हणतो, पण खरं तर हिचं मूळचं नाव गटारी अमावस्या नाही, तर गतहरी अमावस्या असं आहे. म्हणजे याचं पौराणिक महत्त्व असं आहे की गतहारी म्हणजे मागचे, म्हणजे मागं माझ्याकडून आत्तापर्यंत जे काही माझ्याकडून पापकर्म घडले असतील त्याचं हरण व्हावं, गतहरण व्हावं. आणि श्रावण महिन्यामधील आपण जे श्रवण ग्रंथ पारायण करतो, त्या श्रवण केलेल्या गोष्टींमुळे, पारायणांचं श्रवण केल्यामुळे आपल्याकडून झालेल्या पापांचा नाश व्हावं म्हणून ह्या अमावस्येला गतहरी अमावस्या असं म्हणतात. पण आपण आपल्या सोयीनुसार त्याचं गटारी असं परिवर्तन केलं. खरं तर ही गतहरी अमावस्या किंवा दीप अमावस्या असं आहे. तर वैज्ञानिक महत्त्व असं आहे की पूर्ण इथं आषाढ महिना संपतो आणि श्रावण महिना लागतो. श्रावण महिन्यामध्ये ढगाळ वातावरण, अंधारून येणं, सारखा पाऊस असणं, त्यामुळे अंधाराची जास्त शक्यता असते. म्हणजे वातावरण नेहमी काळोखाचंच असतं. म्हणून पूर्वीच्या काळी लोक आषाढ महिना संपला की सगळे घरामधील जे काही दिवे असतील ते घासून पुसून स्वच्छ करून ठेवायचे आणि मग त्याचा वापर त्यांना श्रावण महिन्यामध्ये करावा लागत असे. म्हणून या अमावस्येला, आषाढ अमावस्येला दीपपूजन केलं जायचे. आता हे दीपपूजन करताना वाती ज्या आहेत त्या डबल घ्यायच्या. एक वात घेऊन कुठलाही दिवा लावू नये असं आपल्या शास्त्रामध्ये सांगितलं जातं, किंवा तुम्ही डबल दिवे लावतात. पण डबल दिवे लावण्यापेक्षा डबल वात, म्हणजे समजा आपण एखाद्या देवतेची पूजा करतोय किंवा कुणाला औक्षण करतोय, तर अशा वेळेस डबल दिवा लावावा किंवा एकाच दिव्यामध्ये 2 वाती तयार करून मग दिवा प्रज्वलित करावा. म्हणून आता हे जे दिवे आहेत या प्रत्येक दिव्यामध्ये मी डबल वात ठेवलेली आहे. आणि आषाढ अमावस्यामध्ये तुम्ही सगळे दिवे, घरातले जेवढे तुमचे दिवे असतील घरामध्ये, वापरणारे न वापरणारे सगळे ठेवलेले दिवे काढून घ्यायचे, घासून पुसून स्वच्छ करायचे. या दिव्यांमध्ये डबल वाती ओवून घ्यायच्या आणि मग हे दीप प्रज्वलित करायचे. आता हे दीप प्रज्वलित करताना एक चौरंग किंवा पाट अंथरून घ्यायचा आहे आणि या पाटावरती कोरं कापड अंथरून घ्यायचं आहे. कोरं कापड अंथरल्यानंतर तुमच्याकडे जेवढे दिवे आहेत त्या दिव्यांच्या खाली ठेवण्याच्या अगोदर तांदळाची रास ठेवायची आहे. म्हणजे थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत आणि मग हे दीप प्रज्वलित करून घ्यायचे आहेत. दीप प्रज्वलित करून घेतल्यानंतर यांना हळदी, कुंकू आणि अक्षदा अर्पण करायच्या आहेत. त्यानंतर फुलं अर्पण करायचं आहे आणि मनोमन या दिव्यांची पूजा करायची आहे. पूजा करताना शुभम करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीप ज्योती नमस्तुते. दिव्या दिव्या दीपकार कानी कुंडल मोतीहार दिवा लावला देवांपाशी उजेड पडला तुळशीपाशी, असं म्हणून दिवांचं हे 2 स्तोत्र म्हणायचे आहेत. त्यानंतर दिव्यांना मनोमन प्रार्थना करायची आहे की हे माझ्याकडून आत्तापर्यंत जे मागे घडलेली पापं आहेत यांचा नाश होऊ देत आणि श्रावण महिन्यातील श्रवणरूपी परंपरेने माझ्या आयुष्यामध्ये दिव्यांसारखा लखलखीत प्रकाश पडू देत. माझी सगळी पापं नष्ट होऊन मला श्रवण महिन्यामध्ये श्रवण पठण जे काही ग्रंथ असतील त्यांचं पारायण करून, श्रवण करून, पठण करून माझ्या पदरामध्ये पुण्य पडू देत, असं दिव्यांना मनोमन प्रार्थना करायची आहे. आणि मग नैवेद्य वगैरे दाखवायचा आहे. अशा पद्धतीने अगदी विधिवत तुम्ही पूजा करू शकता. तर मी सुद्धा याच पद्धतीने जसं तुम्हाला सांगितलं तशी पूजा करून घेतली. आता माझ्या आदित्यला सुद्धा दीपपूजन करायचं होतं. त्याने सुद्धा दिव्यांना फूल अर्पण केलं, नमस्कार केला आणि बाजूला झाला. तर मैत्रिणींनो, अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा दीपपूजन केलंच असेल. खरं तर हा व्हिडिओ मला थोडासा लवकर बनवायचा होता, पण क्षमस्व, पुढच्या वर्षी नक्कीच मी प्रयत्न करीन. आणि कुठलाही सणवार असेल तर त्याची माहिती मी तुम्हाला अगोदरच 1-2 दिवस सांगत जाईल, म्हणजे तुम्हीही त्या पद्धतीने करू शकता. चला तर मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि हो मैत्रिणींनो, चॅनलवरती नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर अशा पद्धतीने आपली दीपप्रज्वलन झालंच होतं.
पण दीप अमावस्येला अजून एक महत्त्व आहे, ते म्हणजे आपलं उंबरठा पूजन. तर उंबरठा पूजन करताना काय करायचं, हळदी आणि गोमूत्र मिक्स करून घ्यायचं. हवं तर तुम्ही त्यामध्ये थोडंसं गंगाजल किंवा गुलाबजलसुद्धा अर्पण करू शकता. ते मिक्स करायचं आणि त्याचं लेपन उंबरठ्याला देऊन घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्ही आकर्षक अशी रांगोळी काढू शकता. तुमच्याकडे छाप असेल तर तेही ठेवू शकता आणि उंबरठ्याची सुद्धा पूजा करू शकता. तर ही मी क्लिप सकाळी घेतलेली होती, ती म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं. कारण अमावस्या, पौर्णिमा, मंगळवार, शुक्रवार आणि गुरुवार अशा पद्धतीने तुम्ही या वारी हळदीचं उंबरठ्याला लेपन करू शकता. चला भेटूया उद्या.